राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेतील कामकाजादरम्यान वर्ष 2026-2027च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आमदार संजय कोळके यांनी अमरावतीच्या विकासाकरिता कार्यान्वित विविध प्रकल्प व योजनांना गती देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची पुरवणी मागणी केली। आमदार संजय कोळके यांनी आपल्या चर्चेमध्ये अमरावतीच्या विकासाचे मुद्दे उपस्थित करताना अनेक विकास कामे ही निधी अभावी थंड बसत असून रखडले असल्याची शासनाच्या निदर्शनास आणून दिली। पाणी पुरवठा विभागाशी संबंधित पुरवणी मागण्यांवरील चर्चा करताना त्यांनी अमरावती शहरामध्ये मलनही सारणाची सुविधा व्हावी म्हणून अमरावती शहरी भुयारी गटार योजनेला चालना देण्याची गरज असल्याचे सांगितले। तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने 2500 कोटींचा भुयारी गटार योजना प्रकल्प अमरावतीत कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे। त्याला मान्यता देण्याची विनंती सुद्धा सभागृहात सक्षम करण्यात आली। तसेच अमृत 2 अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना 985.49 कोटींच्या योजनेचे काम थंड बसण्यात सुरू आहे। यावर थोडी आवश्यक निधीची तरतूद करून योजनेच्या कामाला गती देण्याचीही मागणी करण्यात आली। नगर विकास विभागाशी संबंधित विषयावर आमदार संजय कोळके यांनी अमरावती महानगरपालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीबाबत शासनाचे ध्यान आकर्षक केले आहे। अमरावती महानगरपालिका ही डी वर्ग श्रेणी प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्था आहे। मालमत्ता कर व बाजार परवाना हेच अमरावती मनपाचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत असल्याचे मनपा विकास कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। महाराष्ट्र शासनाकडून नगरोत्थान योजनेतून कामे करताना महानगरपालिकेला 25% भार उचलावा लागतो। मात्र ड वर्ग महानगरपालिका हा भार उचलू शकत नसल्याने नगरोत्थान योजना बारगळत असून इतर चांगल्या महानगरपालिकांना नगरोत्थान निधी मिळतो। त्यामुळे अमरावती महानगरपालिकेसाठी नगरोत्थान योजनेत स्थानिक स्वराज्य संस्थांचा वाटा 25%वरून 5% करण्यात यावा अशी ही मागणी सुद्धा आमदार संजय कोळके यांनी सभागृहात सक्षम केली आहे। तसेच शासनाने सुरुवातीला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर शहरी भागांकरिता मुख्यमंत्री शहरी सडक योजना सुरू केली। मात्र आजपर्यंत त्यावर निधीची कुठलीही तरतूद करण्यात आली नाही। म्हणून शहरी भागातील आमदारांना मूलभूत योजनेतून रस्ते विकासासाठी निधी देण्याचा मुद्दा सुद्धा आमदार संजय कोळके यांनी पुरवणी मागणीच्या निमित्ताने सभागृहात उपस्थित केला। तसेच वर्ष 2026-2027च्या पुरवणी मागण्यांमध्ये अमरावती येथील CIITच्या 200 कोटींच्या कार्य कौशल्यवर्धन केंद्रासाठी शासन वाटा 25 कोटी उपलब्ध होण्याबाबत नियोजन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। त्यास मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। अमरावती शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने 125 कोटीचा CCTV कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। तसेच 3 नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सुद्धा पाठविण्यात आला आहे। अमरावती शहरामध्ये 3 नवीन 33 kV उपकेंद्रांचा 250 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। तसेच अमरावती शहरातील म्हाडाच्या जुन्या सदनिकांची पुनर्बांधणी व झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यातही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे। या संदर्भातील पुरवणी मागणी मान्यता करून निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी आमदार संजय कोळके यांनी विधान परिषदेतून केली आहे। राज्यातील सर्व विद्यापीठांना विविध शैक्षणिक कामे व भौतिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात यावा। तसेच राज्यातील YCMU नाशिक मुक्त विद्यापीठाच्या संदर्भात आज जे शिक्षणाचे प्रमाण कमी होत आहे, विद्यार्थी संख्येमध्ये घट होत असल्याने याबाबत सुद्धा चौकशी करण्याची मागणी आमदार संजय कोळके यांनी केली आहे। अमरावती शहरामध्ये 125 कोटीचा CCTVचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। त्याला त्वरित मान्यता द्यावी। पोलीस स्टेशन अमरावती शहरामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये 3 पोलीस स्टेशन नवीन निर्मितीचा प्रस्ताव आहे, त्याला शासनाने मान्यता द्यावी। ऊर्जा विभाग बाब क्रमांक 159 पान क्रमांक 107 अमरावती शहरामध्ये 3 सबस्टेशनची मागणी तो प्रस्ताव 250 कोटीचा शासनाकडे प्रलंबित आहे, त्याला शासनाने मान्यता द्यावी। नियोजन विभाग बाब क्रमांक 205 पान क्रमांक 162 नियोजन विभागातर्फे अमरावतीला CCIITचा प्रस्ताव उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे नियोजनकडे पाठवण्यात आलेला आहे, त्याला 25 कोटीची मान्यता देण्यासाठी तो प्रस्ताव प्रलंबित आहे। नियोजन विभागाने त्याला 25 कोटीला मान्यता द्यावी ही विनंती। त्यानंतर नगर विकास विभाग बाब क्रमांक 79 पृष्ठ क्रमांक 50 नगर विकास विभाग शहरी भागाचे जे आमदार आहे त्यांना ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या योजनेमधून पैसे मिळत असतात, परंतु सुरुवातीला ज्यावेळेस शासन आलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री
सडक योजना शहरी सडक योजना आपण कार्यान्वित केली होती, परंतु आजपर्यंत त्याला कुठेही त्याच्यावर तरतूद करण्यात आलेली नाही आणि किंवा मूलभूतमधून जास्तीत जास्त पैसे शहरी भागाच्या आमदारांना किंवा त्या भागातल्या लोकांना नियोजन करण्याची विनंती या निमित्तानं मी नगरविकास मंत्र्यांना करतो. तसंच नगरोत्थानमध्ये आपण जे पैसे स्थानिक स्वराज्य संस्थेला देतो त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा वाटा हा आपण 25% स्थानिक स्वराज्य संस्थेचा वाटा घेतो, परंतु ड वर्ग महानगरपालिका जी आहे त्या ड वर्ग महानगरपालिकाची परिस्थिती चांगली नसल्यामुळे हा जो नगरोत्थानचा पैसा आहे हा पुन्हा मोठ्या महानगरपालिकांनाच भेटतो. त्यामुळं 25%च्या ऐवजी नगरोत्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो वाटा आहे त्याला 5%वर आणावा ही विनंती या निमित्तानं मी आपल्याला करत आहे. बाब क्रमांक 109 पृष्ठ क्रमांक 76 सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पायाभूत सुविधा मंडळाकडे डॉक्टर पंजाबराव देशमुख चौक ते संभाजी महाराज चौक अमरावती येथे ब्रिजचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याला माननीय मंत्री महोदयांनी मान्यता द्यावी. गृहनिर्माण विभाग बाब क्रमांक 219 पृष्ठ क्रमांक 142 माढामध्ये अमरावतीला रिडेव्हलपमेंटसाठी मंत्री महोदयांना प्रस्ताव दिलेला होता. तसंच SRA सुद्धा अमरावतीमध्ये नाही. दोन्हीचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याला मंत्री महोदयांनी मान्यता द्यावी. उच्च तंत्र शिक्षण बाब क्रमांक 310 पृष्ठ क्रमांक 229 अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजचे बांधकामाचे 2-3 प्रस्ताव मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे. माननीय मंत्री महोदय पाटील साहेब इथे आहे, त्याला त्वरित मान्यता द्यावी. तसंच विद्यापीठाच्या संदर्भात महाराष्ट्रातले जेवढे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाची फायनान्शियल परिस्थिती सध्या फार विचित्र आहे. आता अमरावती विद्यापीठामध्ये जर काही काम करायचं म्हटलं तर त्यांचा स्थानिक जो फंड आहे तो स्थानिक फंड जवळपास सर्व युटिलाइज करून बसलेले आहे आणि छोट्या छोट्या कामासाठी त्यांना शासनाकडे जावं लागत आहे. तर या संदर्भात एक कृती आराखडा महाराष्ट्राच्या सर्व विद्यापीठाचा फायनान्शियल कृती आराखडा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण की आज तिथं टीचर्स भरल्या जात नाही किंवा तिथं शिक्षणाची व्यवस्था नाही. आम्ही जर अमरावती विद्यापीठाचं म्हटलं तसंच बाकी विद्यापीठाचं आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं दादा आपण जर पाहिलं तर जवळपास 5-5.5 लाख पहिले विद्यार्थी तिथं बसत होते, परंतु आज ती संख्या जवळपास 1.5-2 लाखावर आली आहे. तर या विद्यापीठाचा कारभार जो आहे या विद्यापीठाच्या कारभाराची चौकशी करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण की जो मुलगा कुठे विद्यापीठात जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही त्याच्यासाठी ही निर्माण झालेली संस्था आहे, परंतु या संस्थेमध्ये सध्या जो कारभार चालू आहे त्या कारभाराची चौकशी करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. पाणीपुरवठा विभाग बाब क्रमांक 318 आणि पृष्ठ क्रमांक 235 अमरावती 2 107 कोटीची 907 कोटीची योजना अमरावतीमध्ये चालू आहे, पण त्याचं काम थोडं धीमे गतीनं चालू आहे. त्याला चालना देण्यासाठी थोडेसे पैशाची तरतूद करण्याची गरज आहे. तर मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्या अमृत 2साठी पैशाची मागणी आमची आहे, त्याला पैसे देण्यात यावे. तसंच 319 बाब क्रमांक 226 पृष्ठ क्रमांक अमरावतीला जागतिक बँकेच्या साह्यानं जवळपास 2,500 कोटीची भुयारी गटर योजनाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे आणि तो मित्रातर्फे त्याला पैसे देण्याची गरज आहे. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की त्या प्रस्तावाला सुद्धा मान्यता द्यावी. सभापती महोदय, आपण मला बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल आपल्या